तर नमस्कार मित्रांनो, जे नवीन आता नवीन जनरेशनचे मुलं आहे, ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, त्यांच्या हिशोबानं मी विचार करून माझ्या व्यवसायावरतून काहीतरी असा नवीन जे मुलांना काहीतरी करायचं आहे आयुष्यात, किंवा ज्यांना काहीतरी केलं आहे पण आयुष्यामध्ये सक्सेस नाही भेटल्यामुळं त्यांना काही वर्ष व्यवसाय केला आहे, बंद केला आहे, अशा सर्वच मुलांना, नवीन जनरेशनच्या मुलींना सर्वांना एक काहीतरी माझ्यापासून काहीतरी व्यवसायामधून काहीतरी भेटावं करण्यासारखं, त्या हिशोबानं मी काय सांगतो आहे, जेणेकरून तुम्हालाही काहीतरी त्याच्यातून प्रेरणा भेटेल. कारण माझा व्यवसाय जवळजवळ मी 12 ते 15 वर्षापासून माझ्या जनरल लाईनमध्ये काम करतो आहे. त्याच्यामध्ये कॉस्मेटिकमध्ये, स्टेशनरीमध्ये, त्याच्यानंतर आपल्या गिफ्ट्समध्ये, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक घरगुती साहित्यामध्ये जेवढंही मटेरियल येतं आहे, ज्याच्यामध्ये माझा रेग्युलर जो व्यवसाय आहे, याच्यापासून जर कोणाचा म्हणजे कोणी जर कोणाला भविष्यामध्ये माझ्यापासून कोणाला फायदा होतो आहे, तर ती चांगली गोष्ट आहे. आता मी ह्या इथून व्हिडिओ बनवतो आहे, जेणेकरून तुम्हाला स्टेशनरी लाईन असो, किंवा जनरल लाईन असो, किंवा कॉस्मेटिक लाईन असो, किंवा घरगुती साहित्याबद्दल म्हणजे XYZ प्लॅस्टिक लाईन असो, ज्याही लाईनचं मला ज्ञान म्हणजे माहिती सांगता येईल, मी ते प्रयत्न करतो आहे. आता जे नवीन मुलं आहेत, ज्यांना काही व्यवसाय केला आहे, कोणी टी स्टॉल केलं आहे, कोणी XYZ आपलं मेन्सवेअर केलं आहे, पण काही व्यवसायामध्ये सक्सेस नाही झाल्यामुळे, कोणी फ्लॉप झाल्यामुळे बंद केलं आहे. काय असं आहे व्यवसायामध्ये. आता माझ्या लाईनचे काही लोक आहेत जनरल लाईनमध्ये तर काही लोकांना असं म्हणजे 15,000 16,000 किराया असून ते आहेत आणखीनपर्यंत व्यवसायामध्ये खूप वर्षांपासून टिकून आहेत. ते कसे आहेत याच्याबद्दल असं म्हणजे काहीतरी ज्ञान म्हणजे तुमच्याबद्दल बी मला त्यांचा बी थोडा अनुभव तुम्हाला सांगता यावा, माझ्या आयुष्यातला मला व्यवसायाबद्दल अनुभव तुम्हाला सांगता यावा. आता माझी स्टार्ट केलं तर तेव्हा माझी दुकान छोटीशी होती, जस्ट एक 10 बाय 10चा गाळा होता माझा. स्टार्ट केलं तेव्हा. आता मी जवळजवळ 3 महिने झालेत माझ्या दुकानचं रिनोव्हेशन झालं आहे. मी रिनोव्हेशन केलं आहे. तर माझ्या शॉपमध्ये मी काय बदल केला आहे, काय नाही, त्याच्यानंतर काय नवीन वस्तू काय इन्क्लूड केल्यात, पहिले काय होतं, कसं होतं, माझा व्यवसाय कितीपर्यंत होता, कसं माल कुठून यायचा, काय नाही, मी सगळं स्टेप बाय स्टेप सर्व माझ्या म्हणजे यूट्यूबवर आपल्या सगळ्यांना शेअर करणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिले सबस्क्राईब करावं लागेल माझ्या चॅनलला. त्याच्यामुळे तुम्हाला जेणेकरून जी नवीन अपडेट भेटती, येतं आहे माझ्याकडे काही नवीन प्रोडक्ट येतं आहे, मी त्याच्यावर पण टॉपिकवर व्हिडिओ बनवाल.